अशोक चौसाळकर सरांचे अतिशय मनातून आभार मानले पाहिजेत. महाराष्ट्रामध्ये ज्याला कन्सेप्च्युअल अंडरस्टँडिंग क्लॅरिटी असते अशा मोजक्या विचारवंतामध्ये डॉक्टर चौसाळकरांचा समावेश करावा लागतो. त्यांचं भाषण जेव्हा तुम्ही ऐकत होतात तेव्हा एक गोष्ट लक्षात आली. महाराष्ट्रामध्ये अशोक चौसाळकर असे एकमेव विचारवंत आणि एकमेव वक्ते आहेत की जे चिठ्ठी घेऊन कधीच बोलत नाहीत. मला खूप वेळेस प्रश्न पडला, मी खूप भाषणं ऐकली त्यांची, आणि अशी अभिव्यक्ती शैली तेव्हाच येते जेव्हा तुमचं अंडरस्टँडिंग सुस्पष्ट असतं. त्यांना कोणताही विषय द्या, अतिशय क्लीन आणि क्लिअर अशा शैलीमध्ये ते मांडतात. यशवंतरावांचं खरं ते म्हणाले ते पंतप्रधान होऊ शकले नाही. मला वाटतं पंतप्रधानापेक्षा सुद्धा या 3 पुस्तकातून आणि सगळ्या साहित्यातून यशवंतराव जे मोठे आहेत त्याच्यापेक्षा ते मोठे आहेत. आणि म्हणून यशवंतरावांच्या या पुस्तकामध्ये ज्या बेसिक 4 प्रश्नांचा त्यांनी उहापोह केला, आजच्या देशातल्या राजकीय पर्यावरणामध्ये त्यांचं हे जे विश्लेषण आहे राष्ट्रवादाविषयीचं, नॅशनलिझमविषयीचं, फार मोलाचं आहे. हा देश हिंदू राष्ट्र होऊ शकणार नाही. हा देश धर्मनिरपेक्षच राष्ट्र होऊ शकतो, ही भूमिका ठामपणे राजकारणामध्ये असूनसुद्धा यशवंतरावांनी मांडलं. हे त्यांचं मोठं योगदान आहे. दुसरं की लोकशाहीशिवाय नाही सामान्य माणसाची उन्नती होऊ शकत नाही. आणि त्यांच्या हे लक्षात आलं. पंडित जवाहरलाल नेहरूंना एका पत्रकाराने प्रश्न विचारला परराष्ट्रातल्या की व्हॉट इज युअर कॉन्ट्रीब्युशन टू इंडिया. तुम्ही लोकशाही आणली, एवढं वर्ष शासन चालवलं, तुमचं काय योगदान आहे. तर ते असं म्हणाले, डेमोक्रेसी. आणि सगळ्यात महत्त्वाचं, या देशातला सामान्य माणूस या देशातल्या कोणत्याही शहराच्या चौकामध्ये उभा राहून असं सांगू शकतो माझ्या देशाचा पंतप्रधान हा मूर्ख आहे. हे जे काही अभिव्यक्ती स्वातंत्र्य मी दिलं, हे माझं सगळ्यात मोठं योगदान आहे. मी यशवंतरावांचं एक पत्र वाचत होतो. यशवंतराव रशियामध्ये होते आणि त्यांना खूप चिंता होती. देशात आणीबाणी आहे, ते कधी अस्वस्थ होते, आणीबाणी कधी होते, स्वातंत्र्याचा संकोच होत होता आणि ते त्यांच्या प्रकृतीला आणि त्यांच्या विचाराला ते पटत नव्हतं. आणि वेणूताईंनी त्यांना कळवलं, आणीबाणी उठली. ते म्हणाले, माझ्या आयुष्यातला आनंदाचा क्षण तो आहे. काय मूल्यनिष्ठ आहे, काय तत्वनिष्ठ आहे. आणि म्हणून यशवंतराव हे राजकारणापेक्षा मला एक तर राज्यशास्त्रज्ञ, समाजशास्त्रज्ञ, अर्थशास्त्रज्ञ, तत्ववेत्ते म्हणून मोठे वाटतात. एवढी कन्सेप्च्युअल क्लॅरिटी आणि अंडरस्टँडिंग मला सांगा देशातल्या फार कमी राजकीय नेत्याकडे आहे. महाराष्ट्रामध्ये तर सध्या तर कुणाकडेच नाही. परंतु यशवंतराव, आपलं भाग्य असं आहे, एवढा फिलॉसॉफर किंग आपल्याला लाभला. आणि म्हणून यशवंतराव चव्हाणांनी ज्या 4 कन्सेप्टवर भूमिकेमध्ये विचार मांडले, मला वाटतं सरांनी अतिशय सगळे मुद्दे. तुम्हाला माहीत नाही, मी फिलॉसॉफीचा विद्यार्थी आहे. फिलॉसॉफी म्हणजे काय, थोडीच गैरसमज आहे तुमचा. खरं म्हणजे फिलॉसॉफीशिवाय तुमचं काही खरं नाही. आता मग हा प्रसंग नाही मला तुम्हाला सांगायचा, परंतु एक प्रोसेस असते, अनालिसिस. कांदा असतो ना, त्या कांद्याला अनेक पापुदडे असतात, एक एक असा उकळून दाखवणं. विश्लेषण म्हणजे हेच असतं. एखाद्या संकल्पनेमध्ये किती कंपोनंट, घटक आहेत ते उलगडून दाखवायचं असतं. मला असं वाटतं की चौसाळकरांकडे जी काही विश्लेषण करण्याची क्षमता आहे ती अप्रतिम अशा स्वरूपाची क्षमता आहे.
राष्ट्रवाद बोलत होते, सगळे त्याच्यातले पापुदळे त्यांनी समोर मांडले. लोकशाही बोलच्या संकल्पनेविषयी मला असं वाटतं ही चारही आजच्या कॉन्टेक्स्टमध्ये यशवंतरावांचं चिंतन हे किती मोलाचं आहे, मला असं वाटतं त्यांनी अनालिसिस करून आपल्यासमोर मांडलेलं आहे. हा एक मुद्दा. दुसरा मुद्दा की सरांनी सांगितलं की ही जी भूमिका आहे त्याच्यामध्ये एकूण 28 लेख आहेत. हे जी भूमिका पुस्तक आहे ते त्याच्यामध्ये 260 पृष्ठाचं हे पुस्तक आहे. या मध्ये सरांनी ज्या कन्सेप्टवर आता विश्लेषण केलं त्याच्याबरोबर भारतीय लोकशाही, केंद्र राज्य संबंध, आर्थिक धोरण, शिक्षण, परराष्ट्र धोरण या सगळ्या प्रश्नावरचं सरांनी केलेलं जे भाष्य आहे त्या पद्धतीचंच भाष्य आहे. आणि म्हणून मला असं वाटतं की हे पुस्तक फारच महत्त्वाचं पुस्तक आहे. या पुस्तकातला एक लेख आहे आणि तो फार महत्त्वाचा लेख आहे, सरांनी त्याचा उल्लेखही केला असेल. लेख असा आहे की माझ्या वाटचालीची भूमिका. यशवंतराव असं लिहितात. खरं तर यशवंतरावचं फार मोठं योगदान आहे, त्याच्याबद्दल वाद नाही. एक महत्त्वाचं योगदान असं आहे यशवंतरावांचं की समाजकारणात आणि राजकारणात नीतीला फार महत्त्वाचं, मॉरलिटीला फार महत्त्वाचं स्थान असतं. याचं भान मला असं वाटतं फक्त आणि फक्त यशवंतरावांच्यामध्ये होतं. शरद पवार जेव्हा इथं आले आणि त्यांनी इथं भाषण केलं आणि ते म्हणाले, जेव्हा यशवंतराव वारले तेव्हा त्यांच्या खात्यावरती फक्त 50,000 रुपये होते. देशाचा परराष्ट्रमंत्री, गृहमंत्री, अर्थमंत्री, या देशाचा मुख्यमंत्री, मला असं वाटतं एवढं धवल चारित्र्य फार दुर्मिळ अशा स्वरूपाच्या राजकीय नेत्याकडे होतं. आणि म्हणून डॉक्टर राधाकृष्णननी जी कन्सेप्ट मांडली, ते जरी राधाकृष्णन यशवंतरावना म्हटले असतील की नाही ओव्हर थोडं जास्त तुम्हाला मिळालं, चुकलंच ते राधाकृष्णनचं, समज नाही राधाकृष्णनला. ते माझे फिलॉसॉफर आहे बरं, अंडरस्टँडिंग नाही याचं. कारण मासेसला उभं करणं, समाज बांधणं, राज्य बांधणं हे अतिशय कठीण काम असतं. ते यशवंतरावांनी प्रतिकूल परिस्थितीमध्ये या महाराष्ट्राची पुनर्बांधणी केली. आणि म्हणून तर आपण यशवंतरावांना महाराष्ट्राचे शिल्पकार म्हणतो. विशेषण जोडावं म्हणून नाही, त्यांनी केलेलं जे काही विचार आणि कार्य आहे त्या आधारे आपण ते म्हणतो. खरं तर यशवंतरावांच्यामुळंच महाराष्ट्रामध्ये बहुजन समाजाचा आत्मविश्वास वाढला. बहुजन समाजाचं त्यांनी एक अर्थ सांगितलं सर, आणि ते आपल्याला माहीत आहे. मी कालही त्याचा उल्लेख केला. बहुजन समाज म्हणजे मासेस. या मासेसचा आत्मविश्वास वाढवण्याचा प्रयत्न आपण म्हणाला. 2 विद्यापीठं काढली, शुल्क सवलत दिली, करोडो मुलं शिकू शकली. हे कॉन्फिडन्स कसं येऊ शकतं? मासेसमध्ये कॉन्फिडन्स जागं करणं किती अवघड काम असतं. ते अवघड काम करून शेतकरी, ग्रामीण भागातील, खरं सांगतो, शेतकऱ्यांची मान उंचावली. मांजरा पट्ट्यातले सगळे शेतकरी मोटरसायकलवर हिंडत आहेत, सगळे शेतकरी 4 व्हीलरमध्येच हिंडत आहेत, सगळ्यांचे बंगले आहेत, सगळ्यांची पोरं इकडे तिकडे आहेत. थोडं कमी करायला पाहिजे, व्यसनाकडे वळले, पण ते कमी करायला पाहिजे. परंतु बघा ना, ते किती मान उंचावली. हे अवघड असतं काम, पण यशवंतरावने ते करून दाखवलं. आणि म्हणून अजून एक महत्त्वाचं काम यशवंतरावने या महाराष्ट्रामध्ये, देशामध्ये केलं. ग्रामीण भागातलं नेतृत्व घडवलं. नेते घडवणं अवघड काम असतं, परंतु त्यांनी जे प्रयोग केले, जी संकल्पना मांडल्या, त्याच्यातून एक अतिशय सक्षम अशा स्वरूपाचं, नाहीतरी पहिली जिल्हा परिषद आपली आली असती का सांगा? पहिलं सहकारी जिल्हा बँक आली असती का? जर सहकार म्हणजे पंचायत राज जर नसतं तर दिलीपराव नाही होऊ शकले असते आणि एवढे चांगलं नावलौकिक नाही मिळू शकले असते. हे नेतृत्व घडवण्याचं काम यशवंतरावने जे केलं ते फार महत्त्वाचं आहे. खरं तर राजकीय सत्तेचं आणि आर्थिक सत्तेचं विकेंद्रीकरण केलं पाहिजे, तरच परिवर्तन होऊ शकते. हे भान मला असं वाटतं चांगल्यापैकी यशवंतरावांना होतं. म्हणून सर जे काही म्हणाले ते खरं आहे की त्यांना इथं अपेक्षित असलेला हा जो एक समाज होता की इथं डिसेंट्रलायझेशन ऑफ समाजवादाचं समर्थन करण्यामागे हेच होतं की आर्थिक सत्तेचं केंद्रीकरण नको.
आणि पंचायत राज करण्यामागे फिलॉसॉफिकल पर्स्पेक्टिव्ह हाच होता की नाही, पॉलिटिकल पॉवरमध्ये सर्व घटकांना सहभागी करून घेणं अतिशय आवश्यक आहे. हे जे काही शेअरिंग इन द पॉवर आणि केवळ पॉलिटिकल याच्यामध्ये नाही, यशवंतरावांनी एका ठिकाणी असं म्हटलं की सांस्कृतिक सत्तेमध्ये या बहुजन समाजाला पुरेसा अशा सोबराचा सहभाग मिळाला पाहिजे. हे सगळं पाहिल्यानंतर आपल्याला असं वाटतं की त्यांनी एक अतिशय स्वच्छ, कार्यतत्पर आणि शिस्तप्रिय हे तिन्ही विशेषणं, डिसिप्लिन ज्याला ॲडमिनिस्ट्रेशन म्हणतात, कमिटेड जे काही, आणि स्वच्छ कारभार, कार्यतत्पर अशा स्वरूपाचा कारभार त्यांनी कसा करावा या महाराष्ट्राच्या आणि देशाच्या समोर आपल्याला तो समोर मांडलेला आहे. आणि म्हणून सर जे म्हणाले ते फार मोलाचं आहे की आजच्या परिस्थितीमध्ये यशवंतरावांचं विचारविश्व तुम्हाला दीपस्तंभासारखं मार्गदर्शक आहे. आणि म्हणून यशवंतरावांची ही तिन्ही पुस्तकं मुळासकट आपण वाचावं अशी परत कालच्या प्रमाणे उद्याही करणार आहे. आज विनंती करतोय. आणि एक शेवटचा मुद्दा सांगून 2 मिनिटांमध्ये मी थांबतो. यशवंतरावांचं जो मी उल्लेख केला, यशवंतराव असं म्हणाले की माझ्या वाटचाली मागची भूमिका काय. सरांनी सगळा जीवनपट तुमच्यासमोर पूर्वार्धामध्ये मांडला. ते असं म्हणाले की समाज, राष्ट्र आणि त्यांच्या प्रश्नाचा विचार विधायक दृष्टीने केला पाहिजे. की समाजाच्या प्रश्नाचा, राष्ट्राच्या प्रश्नाचा, म्हणजे जेव्हा जेव्हा तुम्ही समाजाचा आणि राष्ट्राचा विचार करता, विध्वंसक पद्धतीनं करता कामा नये, एक कन्स्ट्रक्टिव्ह पद्धतीनं केलं पाहिजे. आज देशामध्ये जे काही आज चालू आहे, एक अतिशय डिस्ट्रक्टिव्ह पद्धतीनं देश, समाज आणि त्यांच्या प्रश्नांची चर्चा हे ते लोक पाहत आहेत. आणि यशवंतरावनी अतिशय सुस्पष्ट भाषेत सांगितलं, कोणत्याही देशाचा, कोणत्याही राष्ट्राचा आणि त्यांच्या प्रश्नाचा विचार तुम्ही नकारात्मक नव्हे, विध्वंसक नव्हे, तर सकारात्मक दृष्टीनं पाहायला पाहिजे. दुसरा मुद्दा त्यांनी सांगितला, फार महत्त्वाचा आहे. ते म्हणाले वैयक्तिक जीवनात किंवा राष्ट्राच्या जीवनात, समाजाच्या जीवनामध्ये हे त्याच भूमिकेमधल्याच एका लेखाचा मी उल्लेख करतोय की संकटे कसोटी घेण्यासाठी येतात. हे कसोटीचा काळ आहे आज. जे काही आज संकट वाटतं आपल्याला, इथं फॅसिझमचं संकट आहे, इथं आक्रमक अशा स्वरूपाच्या प्रतिगामी शक्तींचं आज संकट आहे, प्रतिक्रांती होण्याची शक्यता आहे असं संकट आहे. आता या संकटामध्ये तिथं खरी कसोटी लागते, विचारवंताची, साहित्यिकाची, कलावंताची, नेत्यांची, चळवळीतल्या कार्यकर्त्याची. आणि म्हणून यशवंतरावांनी अतिशय बारकाईनं सगळे मुद्दे मांडले. संकटं कसोटी घेण्यासाठी येतात. संकटावर मात करण्यासाठी काय पाहिजे? दृढ विचार पाहिजे. आज वैचारिक स्पष्टताच नाही. जोपर्यंत तुमच्यामध्ये दृढ विचार आणि क्लिअर विचार असणार नाही, तोपर्यंत त्या संकटावर मात करू शकणार नाही. यशवंतराव पुढं सांगतात, केवळ नुसते विचार असून चालणार नाहीत, स्थिर कृती त्याला करावी लागेल. आणि जर दृढ विचार आणि स्थिर कृती याच्या समन्वयातून आलेल्या संकटावर तुम्ही मात करू शकता, ही त्यांची भूमिका आहे. पुढं ते असं सांगतायत, आजच्या सगळ्या जे पक्ष बदलणारे राज्यकर्ते आहेत ना, त्यांना ती फार लागू आहे. यशवंतराव सांगतात, सुखाच्या वेळेत एकत्र यायचं. म्हणजे ज्यांनी ज्याचा उल्लेख केला, काँग्रेसवाले विसरले, कधी कधी आठवतात सर, पण ते विसरलेच हे खरं आहे. कधी कधी तरी आम्ही सांगितलं काँग्रेसवाल्यांना, 25 लोक या, नाही आले. आम्ही सांगितलं राष्ट्रवादीचं इथं कार्यकर्त्यांनाही सांगितलं, या तुम्ही, ते येत नाहीत. पण सांगू पुन्हा पुन्हा, कधीतरी त्याला सुबंधी सुचेल असं वाटतं ते. तर पुढं ते म्हणाले, एकत्र यायचं आणि दुःखाच्या वेळेस, म्हणजे पक्षाच्या जीवनात असो किंवा समाज राष्ट्राच्या जीवनात असो, दुःखाच्या आणि संकटाच्या वेळी दोष दाखवायचं आणि दुसरा रस्ता पकडायचा आणि जबाबदारी झटकून टाकायची. जेव्हा काँग्रेस पक्ष अडचणीत आहे, अशा वेळेस मात्र काँग्रेस सोडून जायचं. हे नाही एथिक्स. दिस इज नॉट अ पॉलिटिकल एथिक्स. परंतु यशवंतराव म्हणतात, हे बरोबर नाही, हे चुकीचं आहे. ते अजून एक मुद्दा सांगतात की देशामध्ये जेव्हा जेव्हा प्रश्न निर्माण होतील, त्या प्रश्नाचा वरवरचा विचार करू नका, त्याच्या खोलामध्ये जाऊन विचार करा. मला असं वाटतं की खोलामध्ये विचार करा हे सांगण्याचा संदेश वैचारिक
प्रगल्भता आणि क्षमता असलेल्या नेताच करू शकतो. आणि यशवंतराव एक प्रगल्भ विचारवंत, एक अतिशय मूलगामी भाष्य करणारा, प्रज्ञासंपन्न, प्रतिभासंपन्न अशा स्वरूपाचा सामाजिक भाष्यकार आहे, हे आपल्याला मान्यच करावं लागेल. त्यांनी सांगितलं की नुसतं उत्तरं शोधून नाही चालणार, शोधावं तर लागतील, पण त्याला कृतीची जोड दिली पाहिजे. मला असं वाटतं की थॉट आणि ॲक्शन याचं युनिफिकेशन तुम्हाला करणं अतिशय आवश्यक आहे. एक हा जो मुद्दा सरांनी ज्या गोष्टीचा मुद्दा सांगितला, बघा यशवंतराव किती तळमळीनं, पोटतिडकीनं सगळ्या प्रश्नाचा विचार करतात. त्यांची भलावण करायचं काही कारण नाही, त्यांच्या मर्यादा असतील, काही चुकीच्या पद्धतीनं आरोपित करण्यात आल्यात त्या मर्यादा, परंतु एक गोष्ट खरी आहे की ते अस्सल विचारवंत आहेत, अस्सल चिंतक आहेत, हे तर आपल्याला मान्यच करावं लागेल. बघा त्यांचं विश्लेषण कसं आहे. एका ठिकाणी म्हणजे त्याच लेखात लिहितात, भूमिकेमधला हा लेख आहे, त्या लेखात असं सांगतात, गरिबी हा सामाजिक आर्थिक रोग आहे. इट इज अ सोशल डिसीज, दिस इज अ इकॉनॉमिक डिसीज. गरिबीला आपण रोग मानणं म्हणजे कॅन्सरसारखाच तो रोग आहे. आणि त्याचं डायग्नोसिस त्यांनी केलं आणि ते सांगतात गरिबाच्या प्रयत्नाने तो निपटून काढता येईल. शासनाची धोरणं आणि गरिबाचे प्रयत्न याच्यातून ही गरिबी आपल्याला निपटून काढता येऊ शकेल. गरिबी हटवण्याचा निर्धार पुढे सांगतात, ही जी गरिबी आहे ती हटवायची असेल तर त्याचा निर्धार आपण सगळ्यांनी केला पाहिजे आणि विशेषतः गरीब माणसामध्ये तो निर्धार हा तुम्ही निर्माण केला पाहिजे. गरिबी हटाव म्हणजे त्यांचं एक वाक्य फार मोलाचं आहे. ते म्हणतात की गरिबी हटाव याची टिंगलटवाळी केली देशातल्या पत्रकारांनी, देशातल्या विचारवंतांनी, सरांनी त्याचा उल्लेख केला, टवाळकी केली आणि गरिबी हटावतं सुद्धा अशीच टवाळकी केली. परंतु यशवंतराव असं सांगतात की गरिबी हटाव हा विचार नव्या क्रांतीचं बीज आहे. म्हणजे इकॉनॉमिक रिफॉर्मेशन झाल्याशिवाय बाकीचे रिफॉर्मेशन ला मदत होऊ शकते, ही जी काही एक भान आहे ते त्यांच्याकडे आहे. आणि म्हणून देशातील मूठभर उच्चवर्णीय आणि देशातली मूठभर उच्चवर्गीय या मंडळींनी या सगळ्या गरिबी हटाव या संकल्पनेची जी टिंगलटवाळी केली, तर यशवंतराव कडाडून टीका करतात. ते सांगतात हे जे काही उच्चवर्णीय आहेत, हे जे उच्चवर्गीय आहेत, हे जे काही विरोध करतायत याचं दोन कारणं आहेत. एक कारण असं आहे की त्यांना पूर्वपरंपरेने आलेली ही गरिबी ही तशीच चालू राहावं असं वाटतं. दुसरं त्यांनी कारण सांगितलं, कायम ठेवणं, नुसतं चालू राहणं नाही, ही गरिबी कायम ठेवण्यासाठीचं जी जी काही षडयंत्र रचलं जाईल ते रचण्याची त्यांची मानसिकता आहे. मला असं वाटतं एका गोष्टीवरती, गरिबीवरती काय भाष्य आहे त्यांचं. आणि म्हणून मला सरांचा एक मुद्दा फार महत्त्वाचा आहे की यशवंतरावांची डेमोक्रेसी असेल किंवा नॅशनलिझम असेल, सोशलिझम असेल किंवा मिक्स्ड इकॉनॉमीची कन्सेप्ट असेल, याच्याविषयीची जी अंडरस्टँडिंग आहे ती अतिशय खोल आहे आणि जी क्लॅरिटी आहे ती अतिशय सुस्पष्ट आहे. आणि सरांनी या सगळ्या कन्सेप्ट, खरं तर सरांनी ज्या पद्धतीनं कन्सेप्च्युअल लेवलवरच मांडणी केली त्याबद्दल परत एकदा सर आपलं आभारी आहोत. तुम्ही फार मोठ्या संख्येनं आज उपस्थित आहात, उद्याही उपस्थित राहावं अशी आमच्या सगळ्या संयोजन मंडळाची खरं तर आपल्याला विनंती आहे. यशवंतराव चव्हाण लोकविकास प्रतिष्ठान आणि यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान जिल्हा केंद्र लातूर या दोन्ही संस्थेचे सगळे माझे सहकारी मित्र खूप धावपळ करून हे सगळं योग घडून आणलं आहे आणि तुम्ही त्याला चांगला प्रतिसाद दिला. परत एकदा चौसाळकर सर आम्ही आभारी आहोत.